नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शर्मा ब्रदर्सच्या सायकल शॉपमध्ये सापडली कोट्यावधीची कॅश. बाजारपेठेत खळबळ. प्रकरण आयकर विभागाकडे सुपूर्द. महापालिका आयुक्त पै पैशासाठी करत आहेत संघर्ष. कर्मचाऱ्यांनी टाकीच्या खालीच सुरू केला पाणी चोरीचा धंदा. सुरुवातीला केला अनिकेतच्या अपहरणाचा बनाव. मित्रांनी जुन्या भांडणातून केला मर्डर. रेल्वेच्या निष्काळजीपणाने हेमंतचा बळी गेला. परिवाराने पत्नीच्या नोकरीसह केली आर्थिक मदतीची मागणी. रोपवाटिकेला आग लावली की लागली. वन विभागाने सखोल चौकशी करण्याची गरज. आता सविस्तर बातम्या. खदान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी इन्कम टॅक्स चौकातील न्यू शर्मा ब्रदर्स सायकल व फिटनेस सामान विक्रीचे दुकानामध्ये धाड टाकली. तिथे कॅश स्वरूपात 1,15,00,000ची रोकड मिळाली आहे. यामुळे बाजारपेठेत चांगलीच खळबळ माजली आहे. चलनामधील नगदी रोख रक्कम अवैधरित्या आणून ठेवलेली आहे अशी खात्रीलायक माहिती खदान पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्च केला असता न्यू शर्मा ब्रदर्स सायकल व फिटनेस शॉपमध्ये 1,15,00,000ची रोकड प्राप्त झाली आहे. दुकानामध्ये पोलिसांनी छापा कार्यवाही केली असता दुकानामध्ये काउंटर जवळ दीपक दिनकर घुगे जवळ 2 पांढऱ्या रंगाचे कापडी थैल्यांमध्ये भारतीय चलनातील 1,15,00,000 रुपये मिळून आल्याने नमूद इसमास सदर रकमेच्या मालकी हक्काचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. घटनास्थळी पंचासमक्ष जप्त करून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. सदर रकमेबाबतची माहिती मुख्य आयुक्त आयकर विभाग नागपूर यांना देण्यात आली. पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये गोरक्षण रोडवर शर्मा ब्रदर्स या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश असल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यावरून या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय बच्चन सिंग सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय अभय डोंगरे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सतीश कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथील दीपक दिनकर घुगे वय 30 वर्ष याच्या ताब्यामध्ये जवळपास 1,15,00,000 नगदी कॅश आम्हाला त्या ठिकाणी मिळून आली. त्यांना या कॅशबद्दलचे कागदपत्र किंवा इतर माहिती विचारली असता त्यांनी कुठलेही समाधानकारक उत्तर न दिल्याने आम्ही ती सर्व कॅश पंचासमक्ष जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्ती केली आहे आणि त्या कॅशबाबतची माहिती आम्ही आयकर विभागाला कळवलेली आहे आणि आमची पुढील कारवाई सुरू आहे. शहरवासियांना भलेही 3ऱ्या-4थ्या दिवशी पाणी पुरवठा होत असेल, परंतु शिवनगरात काही जणांनी शक्कल लढवली आहे. पाणी टाकीच्या हद्दीतील नळाला 100-200 फूट रबरी पाईपने जोडून 24 तास पाणी उपलब्ध करून घेतले आहे. महापालिका यंत्रणेच्या डोळ्यात धूळ टाकून हा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शिवनगर बाळापूर नाका स्थित मनपा पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या टाकीजवळ मनपाने चौकीदाराची खोलीत व नळाची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी परिसरातीलच काही ठराविक घरांमध्ये अवैधरित्या 100 ते 200 फूट रबरी पाईपची जोडणी करून ठेवलेली आहे. त्याद्वारे त्या ठराविक घरांना 24 तास पाणी पुरवठा तेथील कर्मचारी व चौकीदाराच्या कृपेने सुरू आहे. तसेच पाण्याचा दाब वाढवण्याकरिता ते त्यावर मोटर जोडणी सुद्धा करतात. परिसरात इतरही घरामध्ये अवैधरित्या त्याच टाकीच्या कर्मचाऱ्याद्वारे पैसे घेऊन घरगुती नळ जोडणी करण्यात आली आहे. त्यांचा सुद्धा तपास करण्यात यावा. सदर कर्मचारी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी मनपाची लूट करीत आहेत. अवैध नळ जोडणीस आळा घालावा असे तक्रारकर्ता संजय देहलीवाले यांचे म्हणणे आहे. वाशिमच्या बाबुळगाव मधील अनिकेत सादुडे या 14 वर्ष अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले. अखेर 9 दिवसानंतर अनिकेतचा मृतदेह मिळून आला. जुन्या वादातून 2 मित्रांनी अनिकेतचा गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले.
वाशिमच्या अनसिंग हद्दीतील बाबुळगाव या गावातून अनिकेत साधुडे या 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण झाल्याची घटना 13 मार्च रोजी समोर आली होती। या प्रकरणातील तक्रार दाखल होताच पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून तपास केला जात होतं। या अपहरणाबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या। अखेर 9 दिवसानंतर अनिकेतचा मृतदेह बाबुळगाव फाट्याजवळील शेत शिवारामध्ये आढळून आला। दरम्यान 21 मार्च रोजी या प्रकरणात आधीपासूनच संशयित असलेले अनिकेतचे 2 मित्रांची कसून चौकशी केली जात असता मुख्य सूत्रधार प्रणयने शुभमच्या मदतीने जुन्या वादातून त्याच रात्री अनिकेतचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। तसेच 60 लाख रुपये खंडणीचे पत्र पाठवून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने ते पत्र लिहिल्याचे सांगितले आहे। दोन्ही आरोपींना अटक करून मृतक अनिकेतचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास अनसिंग पोलीस करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुष तारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मित्रानेच मित्राची हत्या केल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना मानली जात असून या घटनेमुळे मात्र संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। 25 रोजी अनसिंग पोलीस स्टेशनला अनिकेत साधुडे हा बाबुळगावचा 14 वर्षीय मुलगा अपहृत झाल्याची माहिती मिळालेली होती। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि 9 दिवसांनंतर त्याची आज डेड बॉडी बाबुळगाव शेत शिवारात मिळालेली आहे। या प्रकरणात 2 आरोपी प्रणय पद्मने आणि शुभम इंगळे दोन्ही 20 वर्ष यांना अटक करण्यात आलेली आहे। हे प्रणय याच्यामध्ये मुख्य सूत्रधार असून शुभमने त्याला मदत केलेली आहे। प्रणयनी पूर्व वैमनस्यातून केलेला हा प्रकार आहे अशी त्याची कबुली दिलेली आहे आणि याच्यामध्ये मर्डर हे किडनॅपिंगच्या अर्ध्या पाऊण तासातच झालेलं आहे। किडनॅपिंगची जी नोट आम्हाला मिळाली होती, 5 पानी जे पत्र मिळालं होतं ते पोलिसांची दिशाभूल करण्याकरता तिथे टाकण्यात आलं होतं। त्याच्यामुळे आज हा तपास आता उघड झालेला आहे, डिटेक्ट झालेला आहे आणि याच्यात आता पुढील तपास पीआय चोरे अनसिंग पोलीस स्टेशन हे स्वतः करत आहेत। धन्यवाद। रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे मृत पावलेल्या हेमंत गावंडे यांच्या परिवाराला रेल्वेने नोकरी द्यावी, त्याचबरोबर रेल्वेने आर्थिक मदत करावी अशी मागणी गावंडे परिवारासह हेमंतच्या मित्रांनी केली आहे। मलकापूर अंबिका नगरातील रहिवासी हर्षा हेमंत गावंडे यांनी पतीच्या निधनामुळे कुटुंबाला आधार म्हणून नुकसान भरपाई तसेच नोकरी द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। हेमंत गावंडे यांच्या खून केल्यासंबंधीचा गुन्हा दाखल झालेला आहे। ही घटना रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणा व हलगर्जीमुळे घडलेली आहे। रेल्वे स्टेशनवर सुरक्षिततेसाठी आरपीएफ किंवा जीआरपीचे पोलीस हजर नव्हते, तसेच तिकीट कलेक्टर सुद्धा हजर नव्हते। रेल्वे प्रवाशांच्या दक्षतेसाठी रेल्वेने कोणतेही प्रबंध केलेले नव्हते, त्यामुळे हेमंत गावंडे यांचा जीव गेला आहे। त्यासाठी रेल्वे प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे। रेल्वेचे तिकीट घेऊन प्रवास करीत असल्याने गावंडे परिवाराची सुरक्षा करणे रेल्वे प्रशासनाची जबाबदारी होती, परंतु घटनेच्या दिवशी असे काहीही घडले नाही। त्यामुळे मृतकाच्या आश्रितांना रेल्वे प्रशासनाद्वारे नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच रेल्वेमध्ये नोकरी देण्यात यावी अशी मागणी हर्षा गावंडे यांनी केली आहे। प्रकार द्यायचा होतो अकोट येथून माझे भाऊ स्वतः ज्या रेल्वेमध्ये बसले तो येतो दक्षिण मध्य रेल्वेचा भाग आणि अकोटवरून अकोल्याला ट्रेनमधून आले। ते 6 नंबर प्लॅटफॉर्म उतरले असताना त्यांच्या मिसेसच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरट्याने तोडलं आणि ते त्याच्या मागं धावले। तर ते ज्यापासून स्टार्ट धावले तर त्या पहिले तर हा प्रश्न माझा की सर्वात महत्त्वाचं रेल्वेची याच्यामध्ये चुकी आहे। त्या रेल्वेच्या चुकीमुळे, कारण की त्या 6 नंबर प्लॅटफॉर्मपासून तर 1 नंबरपर्यंत कुठलीच पोलीस यंत्रणा नव्हती, आरपीएफचे जवान नव्हते आणि त्या गाडीमधून प्रत्येक गाडीला एक आरपीएफ जवान दिलेला असतो पोलीस आणि त्याच्यामध्ये टीसी असतो। प्लॅटफॉर्मवर चोर करत भाऊ धावत होते, त्याच्या मागं धावत असताना कुठलाही पोलीस मदतीला आला नाही आणि प्रत्येक प्लॅटफॉर्महून जात असताना तिथं तिकीट घरच्या लागून गेल्यानंतर आतमध्ये गल्लीमध्ये त्या चोरट्याने माझ्या भावावर दगडाने गोट्याने मार केला डोक्यावर आणि ते गंभीर तिथंच पडून राहिले। तर पोलिसांनी उपचारासाठी नेले आणि त्याच्यामध्ये या रेल्वे पोलीसकडून कुठले प्रशासनाचं सहकार्य मिळालं नाही आणि हे निष्पाप यांची जे माझ्या भावाचा जीव गेला हे रेल्वेच्या चुकीमुळे गेलेला आहे आणि त्यानंतर ते उपचारादरम्यान आयकॉन हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे रेल्वे प्रशासन आहे। यांनी याची नुकसान भरपाई द्यावी आणि आर्थिक मोबदला जो असेल तो तात्काळ या रेल्वे प्रशासनाकडून देण्यात यावा। केवळ सरकारचा आदेश आला म्हणून प्रदर्शन भरविण्याचा उद्योग महिला आर्थिक विकास महामंडळाने केल्याचे चित्र आहे। प्रदर्शनाचा प्रचार व प्रसार न केल्याने येथे आलेल्या बचत गटांच्या महिलांचे उत्पन्न मात्र वाढले नाही, अशी ओरड होत आहे।
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने स्वराज्य भवन परिसरात आयोजित नवतेजस्विनी प्रदर्शन केवळ नावापुरते आहे। या ठिकाणी किती खरेदी आणि विक्री झाली याचा हिशोब कोणाकडे नाही। केवळ सरकारने आदेश दिला म्हणून हे प्रदर्शन येथे सुरू आहे। त्याचा मोठा आर्थिक फटका हा बचत गटांना बसतो आहे। या 3 दिवसीय नवतेजस्विनी प्रदर्शनात ग्रामीण महिला भगिनींनी निर्माण केलेली उत्पादने अकोलेकरांना उपलब्ध झाली आहेत, पण खरेदी करण्यासाठी कोणीच नसल्याची ओरड बचत गटांच्या महिलांनी केली आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राज्यात उन्हाच्या तीव्रतेसोबतच काही भागात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला। विदर्भातील चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, तर गोंदिया, गडचिरोली, नागपूर, धाराशिव आणि लातूरमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यात उन्हाचा चटका कायम असतानाच मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे। शनिवारी विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने तसेच कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। शुक्रवारी अकोला, वाशिम आणि वर्धा येथे तापमान 40 अंशाच्या वर होते, तर शनिवारी 2 ते 3 अंशांनी घसरले होते। शनिवारी विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर गोंदिया, गडचिरोली, नागपूर, धाराशिव आणि लातूर येथे वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे। उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे। अमरावतीच्या लोणी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चोरमावली गावाजवळ आज शिवशाही बसमध्ये मोठी दुर्घटना घडली। बस पूर्णपणे जळून खाक झाली। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे। स्थानिक लोकांच्या मते या बसमध्ये 3 प्रवासी होते। चालक आणि इतर जण सुखरूप खाली उतरले। बडनेरा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत। नादुरुस्त शिवशाही बसला आग लागत आहेत। अद्यापही एसटी महामंडळाने दखल घेतली नाही। रस्त्यावर नादुरुस्त बसेस धावत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून अशा लोकांच्या जीवनाशी खेळ चालू आहे। शिवशाही बसेसचा मेंटेनन्स 0 आहे। सुदैवाने यात अधिकचे प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। दरम्यान शिवशाही बसेसला लागत असलेली आग व त्याचे तांत्रिक कारण शोधण्याची गरज व्यक्त केली जात आहे की यामागे मोठा घोटाळा आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे। अमरावती मध्यवर्ती आगारातून सदर बस यवतमाळला जात होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं कळाले। ड्रायव्हर, कंडक्टर व प्रवासी सुखरूप आहेत। या घटनेचा पंचनामा करण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला शहरात विविध भागातील अतिक्रमण काढले जात आहे, परंतु तरीही बराच भाग अद्याप देखील अतिक्रमणाने वेढलेला आहे। उमरी भागात अतिक्रमण वाढलेले दिसते। वाढती वाहतूक लक्षात घेऊन परिसरातील अतिक्रमण हटवण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे। उमरी मार्गावर रात्री उशिरापर्यंत रहदारी सुरू असते, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना सतत करावा लागतो। नागरिकांकडून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जाते। शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात असताना हा भाग मोकळा करावा, अशी मागणी केली जात आहे।
आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणामुळे वाहन चालवणे कठीण झाले आहे. तसेच वाहने हातगाड्या कुठेही उभ्या राहत आहेत, त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. याकडे देखील लक्ष वेधले जात आहे. वारंवार एकाच गोष्टीचा पाठपुरावा करून नागरिक देखील कंटाळले आहेत. महापालिका प्रशासन झोपले आहे काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे. अकोला जिल्ह्यात जसजसे तापमानाचा पारा वाढत आहे तसतसे आगीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अकोला वनक्षेत्रातील शिवपूर रोपवाटिकेमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली. ही आग लागली की लावली असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे. वाढत्या तापमानामुळे अकोला जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना अकोला वन विभागातील शिवपूर परिसरात घडली, जो बार्शी टाकळी तालुक्यात येतो. शिवपूरच्या वनक्षेत्रात अचानक लागलेल्या आगीमुळे 10,000 हेक्टरहून अधिक वनसंपदा जळून खाक झाली आहे. या घटनेत वन विभागाची लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोला वन विभागाच्या शिवपूर रोपवाटिका केंद्रातून अकोला ते वाशिम रेल्वे लाईन जाते, जी अकोला वनक्षेत्रात येते. या भागात आग लागली. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. या आगीमागे रोपवाटिकेचा भ्रष्टाचार तर नाही ना, अशी चर्चा रंगली असून या आगीचा शोध लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नेमकी आग लागली की कोणी लावली याचा शोध घेतल्यास रोपवाटिकेतील घोटाळ्यामुळे तर आग लागली नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शर्मा ब्रदर्सच्या सायकल शॉपमध्ये सापडली कोट्यावधीची कॅश, बाजारपेठेत खळबळ. प्रकरण आयकर विभागाकडे सुपूर्द. महापालिका आयुक्त पै पैशासाठी करत आहेत संघर्ष. कर्मचाऱ्यांनी टाकीच्या खालीच सुरू केला पाणी चोरीचा धंदा. सुरुवातीला केला अनिकेतच्या अपहरणाचा बनाव, मित्रांनी जुन्या भांडणातून केला मर्डर. रेल्वेच्या निष्काळजीपणाने हेमंतचा बळी गेला. परिवाराने पत्नीच्या नोकरीसह केली आर्थिक मदतीची मागणी. रोपवाटिकेला आग लावली की लागली, वन विभागाने सखोल चौकशी करण्याची गरज. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.